महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। बघा बहिणींनो, आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे, कारण तुमची आता या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। कारण बहिणींनो, सरकारने या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय बहिणींसाठी घेतलेला आहे आणि तुम्हाला खूप दिवसापासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा सुद्धा आज या ठिकाणी संपलेली आहे। कारण बहिणींनो, राज्य सरकारने तुम्हाला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मोठं गिफ्ट दिलं आहे आणि सरकारने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर जास्त वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मी टॉपिकला सुरुवात करतो। सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे। ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा बहिणींनो, तुम्हाला पाहायला मिळते मोठी घोषणा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या जमा होणार 3000 रुपये। तुम्ही बघू शकता उद्यापासून तुमच्या खात्यावर या ठिकाणी पैसे जमा होणार आहे। जो ऑफिशियल GR असतो तो GR सुद्धा ठिकाणी निघालेला आहे। GR तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघून घ्यायचं आहे। तर बघा, राज्य सरकारचा महत्त्वाचा मोठा निर्णय, राज्यामधील लाखो भगिनींची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो उद्यापासून या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। अनेक लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांची मिळून एकत्रित 3000 रुपये ठिकाणी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता बहिणींनो, जर तुम्ही बघितलं तर खूप दिवसांपासून बहिणी म्हणतात की सर आम्हाला ठिकाणी पैसे कधी येणार आहे, पैसे कधी येणार आहे। तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण ज्या ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना आता या ठिकाणी थेट लाभ मिळणार आहे। आता बहिणींनो, जर का तुम्हाला एक हप्ता आला, जर एक हप्ता या ठिकाणी जर का आला तर तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे आणि जर का तुम्हाला एकत्रित 2 हप्ते आले तर 3000 मिळणार आहे। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे। आता बघा कशा प्रकारे मिळणार आहे हे समजून घ्या। आता हप्त्याची संपूर्ण जे गणित आहे ते अशा प्रकारे आहे। तर सर्वात अगोदर फेब्रुवारीचे 1500 रुपये लक्षात घ्या। फेब्रुवारीचे 1500 रुपये, नंतर मार्च महिन्याचे 1500 रुपये, अशी एकूण तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ती किती असणार आहे? टोटल 3000 रुपये असणार आहे। आता बघा, ह्यामध्ये ज्यांचे दोन्ही हप्ते प्रलंबित आहे त्यांच्यासाठी 3000 रुपये ठिकाणी येणार आहे आणि ज्यांचे 3 हप्ते प्रलंबित आहे त्यांना 4500 रुपये मिळू शकतात। पण सध्या तरी एवढी रक्कम एकाच वेळेस ठिकाणी मिळणार नाही आहे, म्हणजेच एक हप्ता किंवा 2 हप्ता तुम्हाला मिळू शकतो। म्हणजेच एक तर 1500 रुपये मिळणार आहे किंवा 3000 रुपये तुम्हाला ठिकाणी जमा होणार आहे। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे। पण बहिणींनो, ही चांगली गोष्ट आहे की GR या ठिकाणी आलेला आहे। आता तुम्हाला ठिकाणी वाट बघावी लागणार नाही आणि मी तुम्हाला सांगितलं होतं अगदी तसंच झालेलं आहे। कारण जी काही माहिती मी देत असतो ती 100% खरी देत असतो। मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्च महिना संपायला अवघे 7 ते 8 दिवस बाकी आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, म्हणजे 6 ते 7 दिवस बाकी आहे असं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं। आणि बहिणींना अगदी तसंच झालेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार तुम्हाला मार्च महिन्यामध्येच ते पैसे मिळतील असं सुद्धा मी सांगितलेलं होतं, अगदी तसंच झालेलं आहे। तुम्हाला आता उद्यापासून हे पैसे ठिकाणी वाटप होणार आहे, म्हणजेच उद्यापासून तुमच्या खात्यावर हप्ता ठिकाणी जमा होणार आहे। आणि यासाठी जो ऑफिशियल GR असतो तो GR सुद्धा या ठिकाणी निघालेला आहे। तुम्हाला मी GR सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघून घ्यायचं आहे। आता बघा, यामध्ये काही ठळक वैशिष्ट्य दिले आहे, त्यामध्ये की DBT म्हणजेच काय, तर तुम्हाला थेट DBTद्वारे हे पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर ठिकाणी जमा होणार आहेत। हप्ता कधी येणार आहे तर उद्या सकाळपासून टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल, म्हणजेच उद्यापासून तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे पैसे मिळणार आहे। कोणाला किती लाभ मिळणार आहे तर ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे किंवा KYC पूर्ण झालेले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे। तर बहिणींनो, उद्या तुम्हाला SMS येणार आहे तर सर्वांनी SMS कडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही 31 मार्चपर्यंत तुमची KYC बाकी असेल तर पटापट करून घ्या। 31 मार्च शेवटची तारीख आहे, त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही आहे। ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC करून घ्यायची आहे। तुमची KYC झाली की कमेंट करून सांगा, झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे, आणि जर का तुमची KYC झालेली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे, लगेच तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।